नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. आपण आज बघतोय इंटिग्रेशनचे टाईप. त्यामध्ये आपण बघतोय इंटिग्रल ऑफ द फॉर्म. बघा, याच्या अगोदर आपण बरेच इंटिग्रेशनचे टाईप बघितले आहेत. आज बघतोय आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म. आता इंटिग्रल ऑफ द फॉर्म म्हणजे काय? क्वेश्चनचा एक फॉर्मॅट आहे. तो क्वेश्चनचा फॉर्मॅट काय आहे मित्रांनो? इंटिग्रेशन ऑफ 1/a प्लस ऑर मायनस b cos स्क्वेअर एक्स किंवा a sin स्क्वेअर एक्स किंवा a sin स्क्वेअर एक्स cos स्क्वेअर एक्स. जर क्वेश्चनमध्ये न्यूमरेटरला 1 असेल, कंपल्सरी न्यूमरेटरला 1 आणि डिनोमिनेटरला साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर असेल आणि त्याला जोडून जर कोएफिशियंट आला तर आपण असे क्वेश्चन्स करत असताना त्याच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड करतो आणि मग करतो. ओके, तर आपण काय करूया मित्रांनो, एक क्वेश्चन बघूया तसे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण असे क्वेश्चन कसे करायचे. बघा, हा क्वेश्चन आहे 1/4 cos स्क्वेअर एक्स प्लस 9 sin स्क्वेअर एक्स. बघा काय क्वेश्चनमध्ये आलं, साइन स्क्वेअर आलं आणि कॉस स्क्वेअर आलं. स्क्वेअर आला, साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर आला, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही आले तर आपण काय करतो, पहिली स्टेप आहे डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. ओके, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड करायचं आपल्याला. कशाने? कॉस स्क्वेअरने, कॉस स्क्वेअर एक्सने. ओके, मग आता बघा काय करणार तुम्ही, 1/cos स्क्वेअर एक्स dx. ओके, त्याच्यानंतर 4 cos स्क्वेअर एक्स प्लस 9 sin स्क्वेअर एक्स. याला कशाने डिवाइड केलं परत आपण? कॉस स्क्वेअरने. कारण काय म्हणतो आपण, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे. इकडे लिहा, न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. ओके, तर मग हा काय झाला मित्रांनो, 1/cos स्क्वेअर म्हणजे झाला sec स्क्वेअर एक्स dx. ओके, खाली 4 cos स्क्वेअर एक्स, 4 cos स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स प्लस 9 sin स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स. बघा मित्रांनो, इथं काय केलं आपण, 1/cos म्हणजे सेक लिहिला. ठीक आहे, साइन अपॉन कॉस म्हणजे काय होतं रे? टॅन होतो. तर मित्रांनो, हा क्वेश्चन काय झाला बघा, सेक स्क्वेअर एक्स dx डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल 4 प्लस आणि साइन अपॉन कॉस म्हणजे काय झाला, टॅन स्क्वेअर एक्स. आता बघा काय झाला क्वेश्चन, सेक स्क्वेअर एक्स dx डिवायडेड बाय 4 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. हा क्वेश्चन आला. आता मित्रांनो, हा क्वेश्चन आला तर आपल्याला त्याला पुढं करायचं आहे. बट आता ह्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं, तर याचं इंटिग्रेशन काढत असताना आपल्याकडं u/v रूल नाही आहे मित्रांनो. u/v रूल नाही आहे, तर आपण u/v रूल नसल्यामुळं सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. आणि सबस्टिट्यूशनमध्ये आपण काय करत असतो, t जे सबस्टिट्यूट करतो त्या फंक्शनचा त्या क्वेश्चनमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे की नाही ते चेक करत असतो. म्हणजे मित्रांनो, आता आपण काय करतोय की सेक स्क्वेअर एक्स आहे, टॅन स्क्वेअर एक्स आहे. जर सपोज t टॅन एक्स घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का याच्यात? आहे. तर बघा आपण काय करणार आता, t टॅन एक्स घेणार. t काय घेतला आपण? टॅन एक्स घेतला. का? कारण टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला ह्या फंक्शनमध्ये आहे म्हणून. म्हणजे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आला? सेक स्क्वेअर एक्स आला मित्रांनो. म्हणजे हा झाला काय, dt सेक स्क्वेअर एक्स dx. हे बघा, सेक स्क्वेअर एक्स dx आणि t काय, टॅन एक्स. किमती टाकत आहे ह्या. सेक स्क्वेअर एक्स dx ची किंमत काय होणार रे? हे बघा, लिहा क्वेश्चन लिहा वाटलं तर, सेक स्क्वेअर एक्स dx डिवायडेड बाय 4 प्लस 9 टॅन स्क्वेअर एक्स आहे. टॅन स्क्वेअर एक्स. ओके, सेक स्क्वेअर एक्स dx ची किंमत काय झाली रे? dt डिवायडेड बाय 4 प्लस 9t स्क्वेअर. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, मी प्रत्येक वेळेला पोरांना सांगतोय, काय सांगतोय की बाबा इंटिग्रेशन हा असा चॅप्टर आहे ज्याच्यात आहे ना, जे पहिले टाईप बघता तुम्ही, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, जसे जसे पुढं पुढे येते ना तसं तुम्हाला ते सगळे जे पहिले अगोदर टाईप शिकलेले आहोत ना ते सगळे महत्त्वाचे आहेत. आता इथे बघत असाल तुम्ही, आपण काय बघतो, इंटिग्रल ऑफ द फॉर्ममध्ये इथेपर्यंत आलं. परत आपण 5वी 6वी जो टाईप आहे आपला कुठला, सबस्टिट्यूशन मेथड, तो आला. आता सबस्टिट्यूशन मेथड जरी टाकलं तरी आपला डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही. मग हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं, परत a² + x² फॉर्मॅटमध्ये आलं.
तर मग आता त्याला कसं करायचं परत, हा 9 सिंगल पाहिजे, 9 कसं पाहिजे, सिंगल पाहिजे. आता 9 सिंगल पाहिजे तर हा 1/9 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ dt डिवायडेड बाय 4/9 प्लस टी स्क्वेअर. ओके, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ dx ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन. हे बघितले आपण मित्रांनो, ह्या टाईपमध्ये बघितले, एक हा टाईप शिकलो आपण पाठीमागं. काय आहे त्याचं इंटिग्रेशन, 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे मित्रांनो हा काय झाला बघा, आता I = 1/9, हे नंतर घेऊया, 1/9. ओके, 1/9 बाहेर आला, 4/9 काय झालं रे, 2/3चा स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ dx 2/3चा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. म्हणजे हा 1/9 बाहेर मित्रांनो, ए ची किंमत काय, फॉर्म्युला आपला 1/a टॅन इनवर्स ऑफ टी डिवायडेड बाय ए. ए ची किंमत काय रे मित्रांनो, ए काय आला, ए दॅट इज 2/3 प्लस सी. तर हा काय झाला, 3 कॅन्सल, म्हणजे आला हा 3 2 6 टॅन इनवर्स ऑफ 3t डिवायडेड बाय 2 प्लस सी. आता टी ची किंमत काय लिहिली रे आपण, टॅन एक्स. म्हणजे I = तुमचा काय आला, 1/6 टॅन इनवर्स ऑफ 3 टाइम टॅन ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 प्लस सी. हे झालं मित्रांनो तुमचं आन्सर. ओके, तर बघा मी काय सांगतो तुम्हाला, आपण काय शिकतोय, इंटिग्रल ऑफ द फॉर्म 4 cos square x प्लस 9 sin square x हा क्वेश्चन होता. असे जर क्वेश्चनचा फॉर्मॅट आला तर आपण त्याला cos स्क्वेअरने डिवाइड करतो, त्याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 1/cos स्क्वेअरने डिवाइड केला, cos स्क्वेअर गेट कॅन्सल 1, म्हणजे हा 4 बाहेर आला, 9 टाइम्स टॅन स्क्वेअर. आता हा पण क्वेश्चन आपल्याला इंटिग्रेशनमध्ये येत नाही म्हणून आपण सबस्टिट्यूशन मेथड केली. म्हणजे बघा क्वेश्चन चेंज झाला कुठं, इथं. आता क्वेश्चन कुठला झाला, सबस्टिट्यूशन मेथडमध्ये गेला. सबस्टिट्यूशन मेथड केली तरी मग परत क्वेश्चन कुठं आला, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये. मग परत हे किमती टाकल्या आणि आन्सर आलं, दिस इज युअर आन्सर. म्हणजे तुमचा क्वेश्चन इथं आहे ना 3 टाईपमध्ये आला मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की नेहमी अगोदरचे टाईप व्यवस्थित करा. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन करूया. बघा मित्रांनो, आता हा क्वेश्चन बघतोय आपण. बघा 1/3 मायनस 2 cos square x आहे. cos square x आहे आणि cos स्क्वेअरला आहे ना कोएफिशियंट आला आहे. म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये, हा या फॉर्मॅटमध्ये आहे, बरोबर. तर मग असे जर क्वेश्चन आले तर आपण काय करतो, पहिल्यांदा डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय cos square x, सिस्टमॅटिकली एकदम. बघा मित्रांनो काय होणार, हा dx डिवायडेड बाय cos square x होल डिवायडेड बाय 3 मायनस 2 cos square x डिवायडेड बाय cos square x. सिंपल. त्याच्यानंतर हा काय झाला, 1/cos square x इंटू dx. आता हा सेपरेट करायचा cos स्क्वेअर, याला पण डिवाइड करायचा, त्याला पण डिवाइड करायचा. म्हणजे हा झाला 3 डिवाइड बाय cos square x. ओके, मायनस 2 cos square x डिवाइडेड बाय cos square x. बघा मित्रांनो, आपण ह्याच्या अगोदर सांगितलं मी तुम्हाला 1/cos म्हणजे काय रे, sec x. ओके, सेम मित्रांनो हे काय झालं रे, 1/cos square x दॅट इज sec square x dx होल डिवायडेड बाय 1/cos square म्हणजे काय झाला, sec square x मायनस 2 cos square गेट कॅन्सल. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं मागच्याच क्वेश्चन्समध्ये बघितलं आपण की टॅन पाहिजे आपल्याला. आता इथं काय टॅन नाही आहे कारण वर sec square x आहे. तर मग तुम्हाला काय वाटू शकतं की वरच्या sec square x आपण 1 + tan स्क्वेअर का नाही करत सर, कारण वरती आहे ना मित्रांनो, लक्षात घ्या जे फंक्शन आपण सबस्टिट्यूशन घेतो ना त्याचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणून वरच्या sec square x ला आपण काय करत नाही, खालच्या sec square x ला मात्र आपण 1 + tan स्क्वेअर x करणार. कारण वर आणि खाली सेक असतील तर आपल्याला त्याचं इंटिग्रेशन काढता येणार नाही. सो दॅट आता आपण काय करतो बघा, हा sec square x dx असेल तसा
सेक स्क्वेअर एक्स डी एक्स जशाल तसा. खाली आयडेंटिटी आहे मित्रांनो आपल्याकडं. आयडेंटिटी काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. म्हणून मित्रांनो खालच्या सेक स्क्वेअर एक्सची किंमत आपण काय टाकणार होता? खालच्या सेक स्क्वेअर एक्सची किंमत टाकणार आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके. आणि हा -2. आता बघा याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. ते सिम्प्लिफिकेशन करायचं मित्रांनो. सेक स्क्वेअर एक्स डी एक्स डिवायडेड बाय 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स -2. ते आता काय झालं मित्रांनो? सेक स्क्वेअर एक्स डी एक्स डिवायडेड बाय 3 मधून 2 गेले किती राहिले रे? 1 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स. 3 टॅन स्क्वेअर एक्स. सिंपल. आता मित्रांनो ह्या क्वेश्चनचं पण आपल्याला इंटिग्रेशन काढता येत नाही, म्हणून आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. आणि सबस्टिट्यूशन मेथडमध्ये हे सगळे क्वेश्चन्स आपण अशा प्रकारचे केलेले आहेत. तर काय करतो मित्रांनो आपण आता? टी इक्वल टू टॅन एक्स घेतो. ओके. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढतो. डी टी बाय डी एक्स. डी टी बाय डी एक्स. हे बघा टी इक्वल टू टॅन एक्स, त्याला ब्रॅकेट करा. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे? सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे मित्रांनो डी टी इक्वल टू काय झाला? सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सो दॅट आता मेन क्वेश्चन काय लिहिलं आपण? सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सेक स्क्वेअर एक्स डी एक्स होल डिवायडेड बाय 1 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स. आता आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. टी इक्वल टू टॅन एक्स आणि सेक स्क्वेअर डी एक्सची किंमत काय? डी टी. म्हणजे हा काय झाला बघा? डी टी डिवाइड बाय 1 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स. 3 टॅन स्क्वेअर एक्स. सिंपल. ओ सॉरी 3 टी स्क्वेअर. हां, टॅन एक्सची किंमत टाकायची. त्याने टी स्क्वेअर. व्हेरिएबल चेंज झालं मित्रांनो. फक्त इथं काय झालं? आता व्हेरिएबल चेंज झालं. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 3 बाहेर घ्यायचं आहे. 3 बाहेर घ्यायचं आहे. बघा आता इथं परत क्वेश्चन चेंज झाला. इथं क्वेश्चन चेंज झाला. 1/3 घेतला. ओके. हा डी टी डिवाइड बाय 1/3 प्लस टी स्क्वेअर. कारण आपल्याकडे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्मॅट आहे. ओके. तर मग आता हा 1/3 काय झाला? कशाचा स्क्वेअर आहे? 1चा स्क्वेअर आहे. 3 कशाचा स्क्वेअर नाही, म्हणून त्याला √3चा स्क्वेअर करतो आपण. हा 1/3 डी टी डिवायडेड बाय 1/√3चा स्क्वेअर प्लस टीचा स्क्वेअर. सिंपल. म्हणजे मित्रांनो आता बघा क्वेश्चनचा फॉर्मॅट काय झाला तुमचा? आता डी एक्स डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. सिंपल. ओके. म्हणजे आता हे काय झालं? 1/3 बाहेर 1/a काय? 1/√3. बरोबर. हा झाला टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. एक्स म्हणजे टी डिवाइड बाय 1/√3 प्लस सी. हे तुमचं उत्तर येणार. आता अजून ह्याला सिम्प्लिफाय करू शकतो. हा √3 वर गेला डिवायडेड बाय या 3ला अजून काय लिहू शकता तुम्ही? √3चा स्क्वेअर लिहू शकता. बरोबर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. हा टॅन इनवर्स ऑफ √3t डिवायडेड बाय 1 प्लस सी. म्हणजे मित्रांनो तुमचं फायनल आन्सर काय येणार? तुमचं फायनल आन्सर येणार हा स्क्वेअर हे कॅन्सल झालं. म्हणजे तुमचं फायनल आन्सर एकदम काय आलं? आय इक्वल टू 1/√3 टॅन इनवर्स ऑफ 3. टीची किंमत किती आहे? टीची किंमत बघा इथं. टीची किंमत आपण काय घेतली? टॅन एक्स घेतली इकडं. बरोबर. मग ती किंमत टाकली. टॅन ऑफ एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके मित्रांनो, आता आपण हा क्वेश्चन बघूया. बघा परत सेम फॉर्मॅट. इंटिग्रल ऑफ द फॉर्म 1/4 प्लस 5 साइन स्क्वेअर एक्स. क्वेश्चनमध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आला की डिवाइड
न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. सिम्पल एकदम. ओके. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय 4 प्लस 5 साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. ओके. म्हणजे हा काय झाला मित्रांनो, हा झाला सेक स्क्वेअर ऑफ एक्स डी एक्स डिवायडेड बाय 4 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स सेपरेट प्लस 5 साइन अपॉन कॉस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ओके. 3 फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स आहेत, तर हे तिन्ही फॉर्मॅट मी घेतोय. आता त्याच्यानंतर हे काय होणार मित्रांनो बघा, हा झाला सेक स्क्वेअर ऑफ एक्स डी एक्स होल डिवायडेड बाय 4 1 अपॉन कॉस म्हणजे काय रे सेक 4 सेक स्क्वेअर एक्स प्लस 5 साइन अपॉन कॉस काय झाला रे टॅन झाला टॅन स्क्वेअर एक्स. सिम्पल. बघा मित्रांनो मी तुम्हाला काय म्हटलं आहे, डिनोमिनेटरला जर सेक स्क्वेअर एक्स आला तर त्याला कन्वर्ट करायचा कॉसमध्ये, सॉरी टॅनमध्ये. तर कसा करतो आपण आता तो बघा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे मित्रांनो, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे सेक स्क्वेअर एक्सची किंमत काय टाकली तुम्ही 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 5 टॅन स्क्वेअर एक्स 5 टॅन स्क्वेअर एक्स. सिम्पल. आता हे काय होणार बघा मित्रांनो, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स डिवायडेड बाय 4 प्लस 4 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 5 टॅन स्क्वेअर एक्स. ओके. म्हणजे मित्रांनो हे काय झालं बघा, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स होल डिवायडेड बाय 4 प्लस 4 टॅन स्क्वेअर प्लस 5 टॅन स्क्वेअर काय झाला रे 9 टॅन स्क्वेअर एक्स झाला. सिम्पल. 9 टॅन स्क्वेअर एक्स. ओके. आता आपण काय करणार बघा, पहिला टाईप म्हणजे इंटिग्रल ऑफ द फॉर्ममध्ये आपण केलं, हे इथं आलं. आता हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं, सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आलं. मग आता इथून येत्या पुढं टाईप चेंज झाला, म्हणजे टी इक्वल टू काय घेणार तुम्ही टॅन ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी टी बाय डी एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला मित्रांनो सेक स्क्वेअर एक्स. ओके. सेक स्क्वेअर एक्स डी एक्स पाहिजे, हा डी एक्स तिकडं मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे डी टी इक्वल टू काय झाला सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. बघा लक्षात घ्या, सेक स्क्वेअर एक्स डी एक्सची किंमत काय झाली तुमची आता डी टी झाली. म्हणजे हा क्वेश्चन काय झाला बघा आता डी टी डिवायडेड बाय 4 प्लस 9 टी स्क्वेअर. आत्ता मित्रांनो परत इथे क्वेश्चन चेंज झाला बघा, इथून परत क्वेश्चन चेंज झाला. आता काय करावं लागणार आपल्याला, हा क्वेश्चन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म्युलामध्ये गेला तर मग सिंगल एक्स स्क्वेअर पाहिजे असतो किंवा व्हेरिएबल आणि सिंगल पाहिजे असतो, म्हणजे हा 9 नको असतो. म्हणून आपण काय करतो परत आता 1/9 बाहेर घेतो, इंटिग्रेशन ऑफ टी टी डिवायडेड बाय 4/9 प्लस टी स्क्वेअर. 9 कॉमन काढला म्हणून 4/9 झाला. आता मित्रांनो 4/9 म्हणजे काय आहे, 4/9 काय आहे तर 4/9 हा 2/3चा स्क्वेअर आहे. हा 1/9 जशाल तसा डी टी डिवायडेड बाय 2/3चा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे रे आपल्याकडं, फॉर्म्युला आहे लक्षात घ्या डी एक्स डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. हा फॉर्म्युला आहे. ओके. तर मग आपण काय करणार आता 1/a काय ते बघायचा, हा 1/9 जशाल तसा एची किंमत किती आहे 2/3, हा 1/2/3 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय आला आहे तर टी आला आहे, टी बाय ए दॅट इज 2/3 प्लस सी. आता बघा मित्रांनो 3 जा
9 म्हणजे हा काय आला 3 इंटू 2 दॅट इज 1/6. ओके, टॅन इनवर्स ऑफ हा 3 वर गेला, हा झाला 3t डिवायडेड बाय 2 प्लस c. ओके, तर मित्रांनो हा काय झाला रे आता I इक्वल टू 1/6 टॅन इनवर्स ऑफ 3. टीची किंमत किती आहे मित्रांनो, tan x.